नमस्कार. मी किशोर दारगळकर आणि आपण पाहतात समांतर. मित्रांनो, माझी जेव्हा 60 वर्ष पूर्ण झाली, त्यालाही काही वर्ष झाली आता. तर ज्या दिवशी 60 वर्ष पूर्ण झाली त्या दिवशी निश्चित आपण वाढदिवसाच्या दिवशी आपल्या फॅमिलीबरोबर सेलिब्रेट करतो. मीही केलं. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ना डॉक्टरांची अपॉइंटमेंट आधीच घेऊन ठेवलेली आणि मी गेलो डॉक्टरांना भेटायला. त्यांना म्हटलं की डॉक्टर, मी कालच 60 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांनी माझं अभिनंदन केलं. तर म्हणाले, मग काय तुम्ही अगदी 60 वर्ष कालच पूर्ण झाली आणि आज लगेचच आलात, काय असं काय अर्जंट आहे? म्हटलं, नाही डॉक्टर, तुम्ही माझे खूप वर्षापासूनचे फॅमिली डॉक्टर आहात. आता 60 पूर्ण झालेली आहे आणि पुढचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे की 60 वर्ष म्हणजे आपल्या इकडे वृद्धत्व किंवा म्हातारपण सुरू होतं असं म्हणतात. ते मान्यवर आहे, हे मला मान्य आहे. पण आता पुढे काय काळजी घ्यावी, प्रकृतीकरता काय करावं, काय करू नये, हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. डॉक्टरही जरा सिरियस झाले. ते म्हणाले की बघा, माझ्याकडे ना असं तुम्हीच नाही, अनेक जण येतात 60 पार झाली की. आणि मी त्यांना एक गोष्ट सांगतो. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला कुठली जे काही आजार असतील, प्रत्येकाला असतात, काही ना काही व्याधी असतात. तर त्याच्यावरती वेळोवेळी तुम्ही येत असता, मी औषधं देत असतो, काही टेस्ट करायचे असतात ते सांगत असतो, हे रुटीन आहे. पण तुम्ही मुद्दामून 60वं वर्ष लागल्यानंतर आलात असे अनेक लोक येतात माझ्याकडे. म्हणून मी तुम्हाला एक ॲडवाईस देतो आणि जो मी सगळ्यांना देतो. ते म्हणाले, बघा की आता तुमचं 60 वर्ष लागलेली आहेत तुम्हाला आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक झालात, तर एक गोष्ट करा तुम्ही. ते म्हणाले की तुम्ही ना थोडंसं सिंहावलोकन करा आणि अशा गोष्टी शोधून काढा की ज्या गोष्टी तुम्हाला सोडून देता येतील. म्हटलं, डॉक्टर मला कळलं नाही. तर म्हणाले, बघा, आपण ना अनेक वर्ष अनेक गोष्टी आयुष्यामध्ये विनाकारण कवटाळून बसलेले असतो. आणि म्हणजे त्या काही असू शकतात. एखादी घटना असू शकते, ती तुम्ही विसरू शकत नाही. एखादं नातं असतं, ते तुम्ही विसरू शकत नाही. तुमची मुलं असतात, ती मोठी झालेली असतात, पण ती मोठी झाली हे तुम्ही मान्य करत नाही. तुम्हाला सतत त्यांची काळजी लागून जाते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कवटाळून बसतो आणि त्याचा त्रास करून घेतो अनेकदा. तरी फार आनंद मिळतो असं नाही, पण त्रास मात्र बराच होतो आपल्याला. अशा गोष्टी तुम्ही शोधून काढा आणि त्या सोडून द्या सरळ. जस्ट फॉरगेट इट. ते म्हणाले, हाच माझा ॲडवाईस आहे तुम्हाला 60व्या वर्षी. तुम्ही काय करावं हे विचारायला आलात ना प्रकृतीकरता, तर हे करा. आणि किती खरं आहे ना मित्रांनो, की आपण किती गोष्टी उगाचच, एखादा झालेला अपमान, एखादा झालेला प्रसंग, एखादा दुःखद प्रसंग, एखादा सुखद प्रसंगही असेल, त्याची तर आठवण ठेवायला हवी. पण अनेक गोष्टी ह्या आपण त्यांची लोढणं वाहत असतो आणि त्यांनी आपण त्रास करून घेत असतो. एखाद्याबरोबर असलेली आपली दुश्मनी, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण सोडू शकतो. तर मलाही तुम्हाला हेच सांगायचं आहे की आयुष्याच्या या वळणावरती 60व्या वर्षानंतरच सोडलं पाहिजे असं नाही. तुम्ही अगदी 40-50 जरी असाल आणि तुम्हाला काही गोष्टी त्रास देत असतील, तर त्या विसरा, सोडून द्या. त्याच्यात तुमचं भलं आहे. हे डॉक्टरांनी दिलेलं जो ॲडवाईस आहे ना, तो मला त्या दिवशी खरंच पटला. आणि मग मी एक सेवावलोकन म्हणा किंवा एक थोडासा माझ्या आयुष्याचा सर्व्हे केला आणि मला असं लक्षात आलं की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला सोडून द्यायला हव्यात. एखादं खाण्यातली गोष्ट असेल, एखादी पिण्यातली गोष्ट असेल, अनेक गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नातं असू शकतं, घटना असू शकतात, अपमान असू शकतात, त्याची आठवण असू शकते, ती त्रासदायक होते. अशा अनेक गोष्टी असतात, त्या तुम्ही ना सोडून द्यायला शिका मित्रांनो. आणि हे सगळं झालं आमचं बोलणं डॉक्टरांचं. आणि म्हणून म्हटलं, डॉक्टर तुमची फीस? तर म्हणाले, नाही, हा ॲडवाईस मी तुम्हाला 60वं वर्ष तुम्हाला लागलं ना, म्हणून मी तुम्हाला फ्री दिलेला आहे.
त्याच्यामुळे आज मी कन्सल्टेशन फी घेणार नाही तुमच्याकडनं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्याच्या कुठल्याही वळणावर असाल, पण ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो विशेषतः, अशा गोष्टी ना सोडून द्यायला शिका. धन्यवाद.